नमस्कार शेतकरी मित्रांनो. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यामधील नुकसान झालेलं आहे आणि त्याचबद्दलचा या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. आता या शासन निर्णयाअंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत आलेली आहे, कोणत्या महिन्यातील किती शेतकरी बाधित आहेत आणि त्या शेतकऱ्यांना शासनाने मदत निधी किती दिलेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या शासन निर्णयामधून घ्यायची आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय 18 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पुढील पिकांसाठी मदत म्हणून हा निधी मिळत असतो. तर यामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 136,03,99,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. आता या शासन निर्णयासोबत एक परिपत्रक जोडलेलं आहे की त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट की ही जी काही मदत आहे ती DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये एक शेतकरी बाधित होता आणि त्या शेतकऱ्याचं क्षेत्र हे 0.40 हेक्टर एवढं होतं. या शेतकऱ्याला मदत म्हणून 0.09 लक्ष इतका निधी आलेला आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये 87,117 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांचं 60,739.02 हेक्टर एवढं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 5,164.22 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामधीलच ऑगस्ट 2025 मध्ये 1,51,412 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांचं 90,483.20 हेक्टरवरील नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 7,691.07 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो पुणे विभाग. पुणे विभागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 142 शेतकरी बाधित होते. 21.60 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 3.23 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे विभागातीलच सांगली जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये बाधित शेतकरी होते 13,475. या शेतकऱ्यांना 4,074.27 हेक्टर मध्ये जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी 745.38 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. आता मित्रांनो, जर आपल्याला हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि या नुकसान भरपाईमध्ये आपण आपल्या शेतीचा नुकसानीचा पंचनामा केला होता का नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती शेअर करा. धन्यवाद.